ओम भगवते वासुदेवाय नमः. ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय सांख्ययोग. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन मोहग्रस्त झाल्यामुळं युद्धभूमीवरती युद्ध करणार नाही असं तो म्हणाला, कारण अर्जुन हा पूर्णपणे खचलेला होता. मग अशा अवस्थेमध्ये अर्जुनाला श्रीकृष्णाने काय उपदेश केला, काय सांगितलं ते आपण बघूया. तर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की तू स्वतःला कधीच कमी समजू नको. तू शूर वीर आहेस आणि तुझ्यामध्ये लढण्याचं सामर्थ्य आहे, युद्ध करण्याचं सामर्थ्य आहे. गांडीव धनुष्य टाकून देऊन युद्ध न करण्याचा हा मूर्खपणा तू करूच नकोस. आणि तू सत्य काय आहे ते जाणून घे, कारण तुमच्या कौरव पांडवाचं नेहमीच लढाई होत असते, हे सत्य तू समजून घे. आणि नंतर ते म्हणाले की ही जी आत्मा आहे, तर आत्मा अमर आहे, म्हणजे तू मारणार आहेस आणि ते मरणार आहेस, हे असा तू विचार करू नका. हा तुझा भ्रम आहे. हे शरीर जरी नष्ट झालं तरीही आत्मा दुसरं शरीर धारण करतो, दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे आपण जसं जुनी वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र धारण करत असतो, त्याप्रमाणे ही आत्मा आहे. आणि तुझा धर्म काय आहे, स्वधर्म काय आहे, म्हणजे युद्ध करणं, लढणं हा तुझा धर्म आहे. आणि अशा ठिकाणी दयाभाव दाखवणं म्हणजे चुकीच्या ठिकाणी दयाभाव दाखवणं आहे. तू लढलं पाहिजे. तू लढला नाहीस तर तुला हेच कौरव अपयशी म्हणून, भित्रा म्हणून ते तुला हिनवतील आणि अर्जुन घाबरला असे ते म्हणतील. आणि म्हणून तू कर्म कर. लढणं हे तुझं कर्म आहे. युद्धामध्ये तू विजयी होशील किंवा पराजित होशील, पण युद्ध करणं हे तुझं कर्म आहे. तू जर हरलास तर तुला स्वर्गसुख मिळेल. युद्ध करताना तू दुसरा कोणताही विचार करू नकोस. कर्म करत राहा, 100% कर्म करत राहा आणि प्रयत्न करत राहा. आणि हारजीत हे होणारच आहे याचा तू विचार करू नको. तू तुझं मन स्थिर ठेव. मन स्थिर ठेवून तू युद्ध कर आणि तू स्थितप्रज्ञ हो. आणि स्थितप्रज्ञ व्यक्ती कसे असतात की सुखदुःखामध्ये ते सारखेच असतात, समान असतात. ते कधी घाबरत नाहीत, समबुद्धीने राहतात, समबुद्धीने वागतात, इंद्रियावरती नियंत्रण ठेवतात, नेहमी प्रसन्न असतात. आणि अशा स्थितप्रज्ञाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुझ्यामध्ये आहेत. आणि म्हणून तू स्थितप्रज्ञाप्रमाणे राहून युद्ध कर, तू तुझं कर्म कर. तर अर्जुनाला वाटतं की राज्य मला कशाला मिळवायचं आहे आणि राज्य मिळवून काय करणार असं म्हटल्यानंतर मग श्रीकृष्ण अर्जुनाला तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाबद्दल सांगतात. कारण हे कर्म करणं का गरजेचं आहे हे आपण तिसऱ्या अध्यायामध्ये बघूया.